नमस्कार मित्रांनो, मकर संक्रांती हा सण फक्त साडी बांगड्यांचा नसून तो ऊर्जा, भाग्य आणि ग्रह बदलाचा दिवस आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, या दिवशी चुकीच्या रंगाची साडी किंवा बांगड्या घातल्यास तर आयुष्यात अडथळे, मानसिक ताण आणि नकारात्मकता वाढते. आजच्या या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे कोणते रंग टाळावेत, कोणता रंग शुभ मानला जातात आणि यामागचं वास्तुशास्त्रीय सत्य. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मकर संक्रांतीच महत्त्व. मकर संक्रांती म्हणजे सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. हा बदल म्हणजे नकारात्मक ऊर्जा कमी होणे, नवीन सुरुवात, समृद्धी आणि स्थैर्य. म्हणूनच या दिवशी कपड्यांचा रंग फार महत्त्वाचा असतात, कारण रंग हे ऊर्जावाहक असतात. काळी साडी व बांगड्या का टाळावेत? काळा रंग शनीशी संबंधित, नकारात्मकता शोषते. मकर संक्रांतीला काळा रंग घातल्यास घरात तणाव वाढतो, आनंदात अडथळे येतात, सकारात्मक ऊर्जा थांबते. विशेष विवाहित महिलांना घरात पूजा असताना काळा रंग पूर्णपणे टाळावे. निळा रंग शनीचा प्रभाव. निळा रंग दिसायला सुंदर असतो, पण संक्रांतीला तो अशुभ मानला जातो. कारण निळा शनी संक्रांतीला सूर्याचा उत्सव, सूर्य प्लस शनी संघर्ष. परिणाम कामात अडथळे, नात्यांमध्ये गैरसमज. पांढरा रंग का नको? पांढरा रंग शांतीचा असला तरी सणासाठी निष्क्रिय मानला जातो. पांढरा रंग शोक, थंड ऊर्जा. संक्रांतीला उत्साह, उष्णता, सकारात्मकता हवी, म्हणून पांढरी साडी, बांगड्या टाळावे. फिक्कट राखाडी, गडद हिरवा. हे रंग निर्णयक्षमता कमी करतात, मानसिक गोंधळ वाढवतात. विशेष पूजा, तिळगुळ वाटप, देवदर्शन वेळी हे रंग नकोत. मग कोणते रंग शुभ? सर्वात शुभ रंग पिवळा, समृद्धी, सूर्य ऊर्जा. केशरी, सकारात्मक, भक्ती. लाल, सौभाग्य, शक्ती. फिक्कट हिरवा, नवी निर्मिती. बांगड्यांसाठी हिरवा, लाल, सोनेरी हे रंग उत्तम मानले जातात. विवाहित महिलांना काळा, निळा टाळावे. रंग लाल, हिरवा रंग निवडा, कारण हे रंग सौभाग्य वाढवतात, पतीच्या आरोग्यासाठी शुभ. जर साडी घालणं शक्य नसेल तर ओढणी, दुपट्टा, बांगड्या, फक्त शुभ रंग वापरा, तेवढंही पुरेसं असतं. मित्रांनो, मकर संक्रांतीला रंगाची निवड ही नशीब बदलू शकतं. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ॲस्ट्रो अभिराज सोबत असेच वास्तू आणि शुभ संकेत जाणून घेऊया. धन्यवाद.